यापूर्वी स्टिंग सारख्या अशा अनेक ड्रिंक्स आपण मार्केटमधून विकत घेतल्या असतील, पण स्टिंग सारख्या ह्या ज्या काही मार्केटमध्ये एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या आरोग्याला होणारे नुकसान याबद्दल आपण कधी माहिती करून घेतली का? कारण की FDA डिपार्टमेंटवर बसणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे. पण आता भेसळयुक्त अन्नामुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामावर आपल्याला काळजी करायची काही गरज नाहीये. कारण की सध्या FDAच्या कमिशनर पदी तुकाराम मुंडे साहेब हे विराजमान झाले आहेत. तुकाराम मुंडे यांनी जे स्ट्रिंग सारख्या ज्या एनर्जी ड्रिंक्स आहेत आणि त्याबद्दलचे जे काही स्ट्रिक्ट नियम राबवले आहेत ते योग्यच आहे. कारण स्टिंग सारख्या ह्या ज्या काही ड्रिंक्स असतात यांच्या 250 ml च्या बॉटलमध्ये 70 ते 80 ml हे कॅफेन असतं आणि शुगरचं प्रमाण इतकं हाय लेवलला असतं की लहान मुलांच्या ज्या हार्टबीट्स असतात त्या डायरेक्टली वाढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप न येणे आणि अस्वस्थता वाढणे. आणि अशामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शाळेपासून 500 मीटर वरती म्हणजे जेमतेम अर्धा किलोमीटर वरती जे काही रिटेलर्स असतात तेच या ड्रिंक्स विकू शकतात असा कडक नियम लागू केला आहे. कारण ह्या ज्या काही ड्रिंक्स असतात आणि त्यामध्ये असणारे ड्रिंक्स आणि त्याचा जो कलर यांचा अट्रॅक्टिव्हपणा लहान मुलांना जास्त आकर्षित करतो. आणि ह्या जर ड्रिंक्स प्रेग्नेंट वुमेननी म्हणजे स्त्रियांनी जर घेतले तर त्यांच्या होणाऱ्या बाळावरती पण दुष्परिणाम होऊ शकतो. कारण की ह्या ड्रिंक्स गर्भामध्ये बाळाच्या हार्टबीट्स कमी करू शकतात, बाळाचे वजन कमी आणि गॅस्ट्रेशनल डायबेटिक सारखे आजार देखील होऊ शकतात आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सारखे पण दुष्परिणाम होऊ शकतात. मग आता स्टिंग सारख्या या ज्या काही एनर्जी ड्रिंक्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होऊ शकतो हे आता आपल्याला माहितीच झालं असेल. पण मनात असा विचार येत असेल की गव्हर्नमेंट स्टिंग सारख्या या ज्या काही एनर्जी ड्रिंक्स असतात त्यांना मार्केटमध्ये पूर्णपणे बॅन का नाही करत? कारण की ह्या ज्या काही ड्रिंक्स असतात त्या स्टँडर्ड कार्बोनेटेड फ्रूट बिव्हरेज रेग्युलेशन या अंडर त्यांचं प्रोडक्ट सेल करत असतात आणि अशामुळे सरकार त्यांना लिगली बॅन करू शकत नाही. हो, पण सरकार मात्र अशा ड्रिंक्सचं सेल कुठे करायचं आणि कुठे नाही हे मात्र सरकार ठरवू शकते. तर लक्षात असू द्या, स्टिंग सारखे जे काही पेय आहे ते मार्केटमधून विकत घेत असताना त्यावर असलेली माहिती आणि किंमत हे आपल्या आरोग्याच्या किमतीपेक्षा मोठी आहे की नाही हे पाहून घ्या.